नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही मला विचारलं होती की बटाट्याची खीर कशी केली होती तुम्ही उपवासासाठी. तर मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला मस्त रेसिपी सांगणार आहे. तर आपल्याला मस्त आधी बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून मस्त बारीक बारीक त्याला कट करून घ्यायचे आणि बॉईल करायला टाकायचे. तर आता आपले बटाटे इथे बॉईल होत आहे, तोपर्यंत इकडे मिरची वगैरे आपण कापून घ्या. मिरची तुम्हाला जशी बारीक कापायची किंवा मोठी मोठी कापायची तुम्ही तुमच्या हिशोबाने कापू शकतात. आम्ही इथे अशी मोठी मोठीच कापतो. तर आपल्याला आता मस्त शेंगदाणे वगैरे कुटून घ्यायचे. तुम्ही मिक्सीमध्ये पण बारीक करू शकतात, पण मिक्सीमध्ये जास्त बारीक होऊन जातं, त्यामुळे मी खलबत्त्यामध्येच कुटते त्यांना. आणि शेंगदाणे ते बिना भाजायचेच टाकायचे, कारण भाजल्यानंतर त्यांचा टेस्ट बिघडून जातो. आता आपले बटाटे बॉईल झालेत, आता त्यांना मस्त आपण मॅशरने मॅश करून घेऊया. बटाटे मॅश केल्यानंतर मस्त गॅसवर कढाई ठेवायची. कढाईमध्ये तेल टाकायचं. तेल तापल्यानंतर मस्त त्याच्यात आपण बारीक चिरलेल्या मिरच्या घालायच्या. मिरच्या मस्तपैकी तळून झाल्या की त्यात आपल्याला मस्त शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. ते पण आपल्याला थोडंसं मस्त मिक्स करून त्याच्यात लगेच आपल्याला आपले मॅश केलेले बटाटे टाकायचे. ते पण मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आणि त्याला थोडंसं पाणी टाकून मस्त शिजू द्यायचं. ते थोडंसं शिजल्यानंतर लगेच आपल्याला त्याच्यात टाकायचे नमक स्वादानुसार, तुम्हाला जसं आवडत असेल तसं. पण याच्यात नमक थोडं कमीच टाकायचं, कारण आपण दही टाकतो त्यामुळे जास्त खारं पण होऊ शकतं. मग शिजल्यानंतर आपल्याला लगेच त्याच्यात मस्तपैकी दही टाकायची आणि त्यांना पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आणि दहीला जास्त शिजवायचं नाही, नाहीतर टेस्ट खराब होऊन जातो, कारण दही जास्त शिजल्यानंतर त्याचा टेस्ट थोडा वेगळा येतो. तर अशी झाली आपली बटाट्याची खीर रेडी. चला मग आता टेस्ट करूया. बटाट्याची खीर तर एक नंबर आहे. ध्रुवला तेवढी आवडली ना. आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.